राम राम मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, बरेच दिवस झाला आपण सोयाबीनकडे बी जायला नाही आणि विहिरीला बी गेलो नव्हतो, तर आज विहिरीकडे चालू आहे. आणि बघा पाऊस इतका झाला आमच्याकडे कंटिन्यू, जवळजवळ 10-12 दिवस झाले मित्रांनो. कसलं सूर्यदर्शन नाही, भरपूर पाऊस आहे. आणि बघा चक्क असा ओढ्याने सगळ्या काळं भर पाणी वाहले त्यासारखं आहे का. पूर्ण आता हे आपलं चिंचेचं झाड आहे, तर इथून ओढ्याला पाणी भरपूर वाहिले काळभर. तर आपलं सोयाबीनकडे जावं म्हणलं, कसं आहे काय बघा. बरेच दिवस झालं, कारण पावसामुळं आपल्याला काय खाली येणं होईना झालं, त्यामुळं बघावं तर म्हणलं जाऊन विहिरीला बी जाऊ. विहिरीला बी पाणी किती आले काय आले बघू. बरेच दिवस झाले विहिरीला बी नाही, आणि मस्तपैकी आपला आंघोळ बी होईल. सकाळ सकाळी आज आपण आंघोळ करायची आहे, 8 वाजता आली ती. तर दोन्ही बी आपली कामं होतील, व्हिडिओ बी काढणं होईल आणि पाणी बी बघणं होईल, म्हणून आपण निघालोय. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल कोण नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आज थोडंसं वातावरण निवळ आहे, कारण आज थोडंसं ऊन पडल्याने वाटाय. बघू आज दुपारून काय काय होते काय माहीत नाही. कंटिन्यू 10-12 दिवस झालं कसलाच ऊन नाही काय नाही, सगळं ढगाळ वातावरण, सारखं झिमझिम 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 पाऊस होत आहे. त्यामुळं आज थोडंसं ऊन पडल्यामुळे थोडंसं बरं वाटाले. तर बघू, तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो, ब्लॉग कंटिन्यू व्हा. असं ऊन पडले मित्रांनो आज बऱ्यापैकी, मस्त बरे. जर थोडंसं फ्रेश वाटाले, कारण सगळं चिक झालं. तर आता सध्या आपण विहिरीवर आलो, इकडे साईडला दिवस निघालाय, वातावरण असं आहे. विहिरीला जवळ मित्रांनो अर्धी विहीर आली आपली, भरपूर पाणी झाले आहे का. बघा जवळजवळ अर्धी विहीर आली, तर पायऱ्याला बी भरपूर पाणी आले आहे का. कसं काळं भोर सगळं पायऱ्या दिसत असतील आहे का. तर सगळी विहीर उगाच अशी भरली आहे, कारण इकडल्या साईडला ओढ आहे, त्यामुळं पाणी भरपूर झाले. आणि तळ्यात बी बऱ्यापैकी आमच्या पाणीसाठा आला 60-65% आहे. तसा मग तळं भरलं नाही, पण हाय बऱ्यापैकी. आता वर्षभर पाणी पुरेल एवढं पाणी कंटिन्यू आपलं आहे. तर हो बघा, वरून तुम्हाला दाखवतो. तर आज जवळजवळ अर्धी विहीर आली आहे कंप्लीट. सोयाबीन एकदम मस्त आलती. तर तुम्हाला मी सोयाबीन बी आपलं कसं दाखवतो. आज 70-71 दिवस पूर्ण होत आलते, तर तुम्हाला ती बी कॅमेरानं आपल्या प्रॅक्टिस दाखवतो. आणि आज कुठं बारीक भराले, तर ती बी दाखवतो. तर हो बघा, जवळजवळ अर्धी विहीर आले. तर चला जाऊ आपल्या सोयाबीनकडं. सोयाबीन बी तुम्हाला कसं आहे काय दाखवतो. तर हे बी आपलंच आहे, जवळजवळ 2-2.5 एकरचा प्लॉट आहे. मस्त बसली ते सोयाबीन, जाऊन जेमतेम पिकापुरता पाऊस बी आहे. 70-71 दिवस आज सोयाबीनला झाले. तर चला तुम्हाला मी जवळून दाखवतो, तर ब्लॉग कंटिन्यू बघा. तर आपण सोयाबीनच्या जवळ आलोय, तुम्हाला आपल्या सोयाबीनला शेंगा कशा लागाल त्या दाखवतो. बघा बघा, असं माल बसलाय. सगळं कमेंट बॉक्समध्ये कसं आहे का. पाक बोट धरून जे शेंगा आहे त्या भरपूर बसलाय माल आहे का. हां शेंगा बसले त्या 70-71 दिवस पूर्ण झाले सोयाबीनला आपल्या. मस्त बसलाय. शेंगा बी फुगवणीला लागली त्या, काय भरली त्या, काय भराल त्या. तर असं सोयाबीन आहे. पाऊस भरपूर झाला आहे, त्यामुळे सोयाबीन एकदम भारी आली. तर अशा पद्धतीनं आहे. तर सांगा कमेंट बॉक्समध्ये सोयाबीन कसं आहे तुमच्या इकडं बी. तर बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. कोण चॅनलवर नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एक छोटासा ब्लॉग आपलं बनवून टाका म्हणून. तर उद्या भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.